रवींद्र संते असेल, हे ग्रामीणचे खेळाडू आहेत ना आपले, खूप पुढे गेले. नरेश देवकराला गोलंदाजी मार्कर. एक काळ गाजवला खेळाडूंनी. आज देसाई आपण एवढा मोठी देशाचा संघ देखील खूप चांगला संघ आहे. आज मला वाटतं टॉप 4 मध्ये तो संघ गेला देखील. आणि नरेश्वर गोलंदाजी मार्कर. सगळा दिलीप. पहिला चेंडू थोडासा लाईन पासून भरकटतोय. पंच वाईटची खूण करतात ना. पहिलीच मॅच खेळतोय. कदाचित या खेळाडूंनी भरपूर क्रिकेट सोडून म्हणजे काही खेळाडू असतील 20 वर्ष झाले असतील, काही 15 झाले असतील, काही 10, काही त्याहून जास्ती काळ क्रिकेट खेळले नसतील, पण आता पुन्हा एकदा मैदानात आले आहेत. आपण त्यांना शुभेच्छा देऊया, त्यांचं स्वागत करू. हो चांगला चेंडू होता. खोल टप्प्याला चेंडू ड्रा. हो 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 काय क्षेत्ररक्षण केलं, अप्रतिम क्षेत्ररक्षण. जालिंद्र काय क्षेत्ररक्षण केलं बघा. क्षेत्ररक्षण आवडलं असताना टाळा म्हणजे 4 धावा वाचवलेत मी तर म्हणेल. काय क्षेत्र, हेच कमिटमेंट आहे ना 40 प्लसचं. आणि मैदान इतकं चांगलं कोणताही खेळाडू लगेच डाय मारतो. नाहीशेत पुन्हा गोलंदाजी मार्क. दिलीपने खातं उघडलं. क्षेत्ररक्षण थोडासा बदल केला. त्याचा मिडाफला होतो दत्ता पाटील, त्याला आता मिडावूनला आणला होता. दीपक पाटील आता आपण आता लॉंग ऑफला आणला तर दीपक देखील एक जबरदस्त क्रिकेटर आहे. नरेश्वर देवकर राईट आर्म ओव्हर कडनं मारा करतो. हो चांगला चेंडू थोडासा शरीरापासून दूर ठेवला. ड्राईव्ह करायला भाग पाडलं तर डायरेक्ट हिट देखील झालाय. अपील केलं जातं. गुरु पाटील बघा काय क्षेत्ररक्षण करतात, किती वेगाने आले. जबरदस्त स्टेशन गुरु पाटीलच्या माध्यमातून. आम्ही नेहमी म्हणतो ना, तलवार जरी जुनी झाली ना तर धार बाजार तीच आहे. देसाई संघाने देखील ठरवलं सर्वच गावचे 2 40 प्लसचे संघ खेळतात, मग आपण का नाही, आपण क्रिकेट पासून दूर का राहायचं. सर्वांनी एकत्र आणण्याचं काम केलं. चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. तो थोडासा फॉलोथ्रूमध्ये व्यक्त आहे. ज्ञानेश्वर देवकरला आपण धन्यवाद देऊ. या खेळाडूंना पुन्हा एकदा त्यांनी मैदान आणले. त्याबद्दल ज्ञानेश्वर तुम्हाला धन्यवाद. सर्व खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम केलं. तर ज्ञानेश्वरने 2 चेंडू 2 विकेट घेतले. तर अजय देवकर यांच्याकडून अजय मडवीकडून आपण तर 2000 रुपये कॅश प्राइज आहे. जे कदाचित बंधू असावे किंवा काका असावे. मग याने काय होतं खेळाडूंच्या मनोबलावर. मग ज्ञानेश्वरला आम्ही धन्यवाद देऊ, ज्ञानेश्वर देवकर यांना, कारण की खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल त्यांनी संघ बांधलाय. ज्ञानेश्वर नवनाथ. ओ चांगला चेंडू बॅक पुढे गेला, कट केला. यावेळेला स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू चालला यावेळेला पॉईंट सीमेरेषेकडे. 2 क्षेत्ररक्षक पाठला करताय. चेंडू अधिक वेगाने सीमाशोधात चौकार. 8 धावा आपण पाहू शकतो. थोडंसं शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू टाकला होता हा. ज्ञानेश्वर स्वतःवरच नाराज होत आहेत. चार चेंडू. नवीन संघ आहे, काही हरकत नाहीये. चुकांपासून हा पण संघ सुधारणार. दीपक चांगली बॅटिंग करतो. दत्ता आहे आपण बोलले तर गुरु देखील आपण पाहू शकता. गुरुचे भाऊ दोन्ही बंधुराज आपल्याला बघायला मिळतात. दीपक आणि गुरु त्यांचे आपण आता पुतणे देखील खेळतात. जितेश ड्राईव्ह केला. हो 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 काय क्षेत्ररक्षण केलं. जॉन्टी रोजची आठवण करून दिले. जर क्षेत्ररक्षण आवडतं टाळावून देते. जालिंदर काय क्षेत्ररक्षण करतो. काय बघा ना, बिंदासपणे डाय मारतात. कोण महिला 40 प्लसचा खेळाडू. काका फिटनेस बघितलं ना असं वाटतं अंडर 20 किंवा अंडर 14चा खेळाडू असं वाटतं. जबरदस्त. नाही अजय खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल हे मैदानाची कमाल आहे. प्रत्येक जण काय बात आहे. ना गुरुचा सुपुत्र काका जितेश बॅटिंग खेळतो ना देसाई संघामध्ये. एसटी रक्षण करतो. फटका सुरू स्टँड अँड डिलिव्हरच्या मध्ये पाठवून दिलाय. लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. षटकार. 15 धावा. चांगली गोलंदाजी झाली होती 5 चेंडू मध्ये, पण हा चेंडू ओव्हर पिच टाकला. 9च दिला होता. चेंडू घ्यायचा. चेंडू घ्या जुना. 2 षटकाच्या आधी चेंडू हरवला फुटला तर नवीन आहे त्यांचा जुना आहे.
नाही प्रचंड मेहनत बघायला मिळते. जर्मन निळजे 40+ ब संघ निळजे चषकचा आयोजक करतात आणि संपूर्ण रेग्युलर संघाची मेहनत आहे. आपल्या तर ग्रामस्थांची मेहनत आहे. सीताराम काकांनी बिर्याणी लाजवाब बनवून दिली. नाही आपण म्हणतो ना ज्याचं खावं मीठ त्याचं, आपण म्हणतो ज्याची खावं पोळी त्याची अजर टाळी. आणि खरं ज्यांनी जेवण चांगलं बनवलं नाही देवानंद पाटील त्याचं कौतुक देखील झालं पाहिजे. पुढच्या वेळी ते आणखीन चांगल्या आपण पद्धतीने आपल्याला जेवण उपलब्ध करून देईल. आणि जेवणाची पहिली स्पर्धा आपण जर कोणी सुरू केली असेल प्रथा तर या जर्मन निळजे संघाने. अजय पाटील पण मला वाटतं भोजन झाल्यानंतर तृप्त झालं. भोजनात तेवढा स्वाद आहे. चालेल चालेल थोडंसं आपण नसेल तरी खात तरी पण टेस्ट करा. खरं खूप चांगलं जेवण बनवलं. म्हणून त्याची मार्कवर आलं होतं छगन पाटील कोच आहेत रेग्युलर संघात. छगन पाटील ऑन साईडला आपण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेग आपण पाहू शकता. यावेळेला शॉर्ट स्कोअर लेगला मिडविकेटला क्षेत्ररक्षण दत्ता पाटीलला आपण पाहू शकता. शॉर्ट स्कोअर लेग मध्ये छगन हो चांगला चेंडू होता. खूप चांगलं क्षेत्र इथे विकेट मिळू शकते पण फेकी अचूक होत नाहीये. नवनाथचा विकेट इथे मात्र धोक्यात होता कारण नवनाथ भरपूर पुढे गेले होते. दिलीपने नकार दिला. छगन पाटील गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर विकेट मारा होता छगन पाटील. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन पॉइंट कव्हर लॉंग ऑफ मिड ऑफ शॉर्ट ऑफलेनचा चेंडू होता. यावेळेला खूप चांगली गोलंदाजी छगनच्या माध्यमातून. भरपूर वर्ष आपण इथं क्रिकेट रेग्युलर खेळलो आहेत. नंतर कोच देखील राहिले आपण तर रेग्युलर संघाचे. ज्ञानेश्वर पवार यांना विनंती करतो या व्यासपीठात दादा आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चषक मध्ये छगन पुन्हा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर विकेट मारा करतो. स्ट्राईक केला नवनाथला आपण पाहू शकता. ओ ड्राईव्ह करायला भाग पाडला. काय गोलंदाजी केली होती बघा. जबरदस्त गोलंदाजी. 3 चेंडू नवनाथ सारख्या वाटेला शांत झालं छगननी. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकात 15 धावा आल्या ज्ञानेश्वरच्या पण इथून चांगलं कमबॅक बघायला मिळतं. वार पलटवार बघायला मिळतात. छगन लेफ्ट हँड ओव्हर विकेट मारा चांगला चेंडू स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी केली होती. अप्रतिम गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. डावखुरा गोलंदाजाने तर मी अँगल बनवून चेंडूला बाहेर काढतोय. चांगली गोलंदाजी छगन पाटीलच्या माध्यमातून. कोचच्या भूमिकेत होते रेग्युलर संघाचे. आता मात्र 40+ मध्ये खेळताना दिसतात. काय गोलंदाजी केली होती बघा. दीपक काहीतरी सूचना करतायत. दीपक गुरु बंधुराज आणि त्यांचे पुतणे देखील आपण तर रेग्युलर संघात खेळतात. जितेश पाटील काय यष्टीरक्षण करतात काय बॅटिंग करतात. टॉप 4 मध्ये देसाई मोठी देसाई संघ देखील पोहोचलाय. काल काय बॅटिंग केली संदेशनी. शेवटच्या सत्रामध्ये आकाश आणि संदेशनी. चेंडू पुन्हा एकदा पाचीचं स्ट्रॉंग अपील होतंय. पंच सांगतात की हाईट फॅक्टर आहेत. लेग बायच्या सर्वात 1 धाव मिळते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 16 धावा. काका बरीच जण म्हणतात की 40+ क्रिकेट काय 40+, पण करसन पाटील आज बघायला मिळतं. ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोनं. काय गोलंदाजी केली होती बघा ना छगनच्या माध्यमातून. सायकल दिली पाटील याला. चेंडूच्या खेळाला चांगली गोलंदाजी. 1च धाव दिली ती देखील लेगबाच्या स्वरूपात. छगन लेफ्ट हँड ओव्हर विकेट मारा करतोय. चांगला चेंडू होता. यावेळेला फ्लिक केला झेलची शक्यता आहे. जेल ड्रॉप स्क्वेअर लेगला छगनचा आपण विकेट मिळाला. षटकार फ्लॅट सपाट षटकार. सव्वा धाव फलकात आपण पाहू शकता. वाल्मिक पाटील झेल सोडला आणि छगन पाटील नाराज झालेत. किती जबरदस्त गोलंदाजी. 5 चेंडू काय टाकले ते जबरदस्त छगन पाटील. 2 षटकार समाप्त 11 सरांनी 22 धावा धावफलकात लागल्यात. दिलीपच्या बॅटमधून 2 षटकार आले आहेत. मगाशी देखील आपण इथं षटकार आला. आता देखील षटकार आला आहे. आता 5 गोलंदाजी मार्कवर कोण येते. सुभाष देवकर आलेत.
ज्ञानेश्वरींचे बंधुराज, हे दोन बंधुराज खेळताना दिसत आहेत. गुरु आणि आपण बघितलं तर दीपक बंधुराज, ज्ञानेश्वर आणि आता गोलंदाज आला आहेत आपण पाहू शकता सुभाष म्हणजे बंधुराज. जालिंदरचा फिटनेस बघितलं ना, जबरदस्त फिटनेस आहे, असं वाटत नाही ते 40+ आहेत. इतकं चांगलं क्षेत्ररक्षण. तर गोलंदाजी मार्कवर येतो वैयक्तिक पहिल्या संघाचं 30 षटक सुभाष येतो. सकल नुंगवात चांगला चेंडू बॅटन बॅटमधून शफल झाले होते. ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळ, काय गोलंदाजी केली होते. देसाई 40+ संघाचं मी कौतुक करेल यावेळेला. पंच रमेश काहीतरी मला वाटतं गुरूंना सूचना करतायत वाटतं, काहीतरी कदाचित क्षेत्ररक्षण किंवा काहीतरी सूचना करतायत. कदाचित काय सूचना केल्या त्या गुरु आणि पाटील आणि रमेशलाच माहिती आहेत. क्षेत्ररक्षण तर बरोबर सजवलंय. सुभाष गोलंदाजी मार्कवर, रटम लेफ्टमर आहे. चांगला चेंडू, काय गोलंदाजी केली जाते बघा, जबरदस्त गोलंदाजी. सुभाषने देखील बघा खूप चांगलं षटक हाताळलं आतापर्यंत. 2 चेंडू खूप चांगले टाकलेत त्यांनी. बॅकच्या स्वरूपात एक धावाले. लेफ्ट हँड ओव्हर विकेट मारा करतोय सुभाष देवकर. पुरे हाईट आहे ना चांगली, तिचा पुरेपूर फायदा. स्ट्रायकिंगला आपण पाहू शकतो दिलीप पाटील, त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. फटका यावेळेला उंच गेलाय, लांबी प्राप्त होते का पाहिजे, लांबी देखील प्राप्त झाली. चेंडू गेला यावेळेला वाईड इश लॉंग आणि विकेटच्या मधून चेंडू सीमारेषा पार. षटकार सलग 3 चेंडू 3 षटकार आलेत. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. दिलीप पाटील यासाठी जाणला तो का आम्ही 40+ आपण सागा 40+ संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती, 20,000 मालिका वीर आणि 2 सोन्याचे कॉईन का मला मिळाले होते त्याचं प्रात्यक्षिक दाखवतोय. आणि ती स्पर्धा देखील यावर आपल्या भेटीला आता येईलच पुढच्या महिन्यात. सुखदेव काका जरूर तुम्ही भेट द्या त्या स्पर्धेला. आम्ही आमच्या मातोश्रीच्या नावाने गेल्या वर्षी 2 कॉईन दिले होते, याशी 3 सोन्याचे कॉईन देणार आहोत. चेंडू ऑन साईडला आपण तर फक्त दिशा दिली. फाईन लेगच्या क्षेत्रक्षण बीट होते. चेंडू वेगाने चालले लॉंग लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा होतो चौकार. नितीन कारण तुम्हीच तर त्या स्पर्धेचे सर्वात प्रमुख आयोजकाची भूमिका आहे. काका बऱ्याच जणांनी आम्हाला देखील विचारलं नितीन कारण आजपासून त्या स्पर्धेत प्रमुख भूमिका कशी का पाहिजे, तर आम्ही म्हटलं हे तर प्रेम आहे. नितीन काय आमच्या त्या स्पर्धेचा प्रमुख घटक असतो काका. 3 दिवसाचा संपूर्ण एंट्र्या जमा खर्च काय झाला तो त्यांच्याकडे हिशोब असतो. विश्वास पाहिजे ना काका, विश्वासावर तो दुनिया चालली आहे. फुलटॉस आहे, ड्राईव्ह केला या बेलला, क्षेत्ररक्षक नाहीये. श्रीपाकार रिजन मधून चेंडू वेगाने जाईल सीमारेषा पार. थोडीशी आपण म्हणतो खराब गोलंदाजी पाहिली. आधीचे चेंडू खूप चांगले लागले 3, पण नंतर मात्र थोडस दिशापासून भरकटताना दिसत सुभाष. धाव संख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता 37 धावा. नाही 2 निजन क्रिकेटर आपल्याला बघायला मिळतात, करसन पाटील आणि आपल्या तो सुखदेव काका आज खास करून ते बातचीत करतायत. आणि पहिलीचं क्रिकेट आत्ताचं क्रिकेट भरपूर फरक आहे काका. जरी करसन पाटील घाडिवलीचे असतील पण मला वाटतं आम्हाला देखील माहिती आहे की छोटा असताना आमच्या गावातील जय भवानी संघ म्हणजे पॅक संघ यांचा काका. हे लोक अशी गोलंदाजी करायचे 20 झाले म्हणजे यांचं भरपूर. 8 षटकामध्ये पण अशी ताकद होती यांच्याकडे. राजन असेल पोपट असेल, त्याचं नाव नाही पोपटच नावाने ते प्रसिद्ध होते. हो चांगला चेंडू फुल लेंडिलीचा चेंडू ड्राईव्ह करायला भाग पडला या वेळेला. 1 धाव संख्या वाढते, धाव संख्या धाव फलकावरती 38 धावा. पाण्याची मागणी केली बघा, पाणी घेऊन जायचं जरा. करसन पाटील दत्ता मस्कर आहेत, फक्त ते तुम्हाला आपण बघितलं ना ते नेहरू मैदानालाच भेटतील.
तर टॉससाठी या दुसऱ्या फेरीतील पहिली लढत गोलेली 40+ बी आणि संत 40+ मध्ये मॅच असणार आहे. टॉससाठी यायचं खेळाडू जलपान करतात. या षटकामध्ये सुभाषच्या धावाला तब्बल विचार केला तर अधिक चांगले षटक हाताळले होते. 3 चेंडू खूप चांगले फेकले ते. 2 चेंडू नंतर षटकार आला, चौकार आला आणि एकूण धावा आल्या तब्बल या षटकामध्ये 16 आल्या. 16 आल्या म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण आता नावाली 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. 38 धावा. दिलीप पाटील का बॅटिंग करतोय. सुखदेव काका गेल्या वर्षी या खेळाडूला अत्यंत गरज होती पैशाची आणि त्यामुळे मालिका ठरला. करसन पाटील 20,000 कॅश प्राइज भेटली, 2 सोन्याचे कॉइन भेटले. जबरदस्त का बॅटिंग केली होती दिलीप पाटीलनी आणि त्यांचे सुपुत्र देखील तेवढीच चांगली बॅटिंग करतात. दिलीप पाटीलचे 2 बंधुराज खेळतात. खूप चांगली बॅटिंग बघायला मिळते. गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला पुण्यात आपण पाहू शकता छगन येतोय. दुसऱ्या स्पेलमध्ये येतो छगन पाटील. काय गोलंदाजी केली होती पहिल्या स्पेलमध्ये. एक षटकार गेला पण झेल देखील सुटला होता, स्क्वेअर लागला. आता क्षेत्रक्षणात थोडासा बदल केला जातोय. गुरुला आपण एसटी रक्षकाच्या भूमिकेत पाहू शकता. एक क्षेत्रक्षण थर्मानला आहे. दत्ताला आपण पॉइंटला पाहू शकता. एक क्षेत्रक्षण कव्हरला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण कव्हर पॉइंट सीमेरेषेकडे तैनात केलेलं आहे. छगन गोलंदाजी मार्क टाकला. दिलीप पाटील जबरदस्त बॅटिंग करतोय. संघर्षातून धावा उभारतोय. चांगला चेंडू खोदून काढला. यावेळेला स्वतः गोलंदाजी फुल दिल्लीचा चेंडूला खूप वरती खेळण्यासाठी भाग पाडला छगनने. पुढे गोलंदाजी मार्कवर छगन पाटील लेफ्ट हँड ओव्हर विकेट मार्गावर टाकलं. नवनाथ साळुंके आज थोडासा संघर्ष करताना वाटतोय कारण नेहमी त्याच्या बॅटमधून ना कमी चेंडू जास्त धावा येतात पण आज संघर्ष करतोय. चांगला चेंडू तर बाकपुट गेला, कट केला. यावेळेला चांगलं क्षेत्रशुद्ध दत्ताचं बाकपुट पॉइंटला. दत्ता म्हात्रे खूप चांगले क्षेत्ररक्षण करतात. धापल करते आपण पाहू शकता. यावेळेला 40 धावा. कल्पेश पाटील देखील भोजनाचा स्वाद घेण्यासाठी गेलेले आहेत त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत दुसरे गुणलेखक आम्हाला जॉईन झाले आहेत. छगन लेफ्ट हँड ओव्हर विकेट मार्गात टाकला दिलीप पाटील. हा चेंडू पाचितचा स्ट्रॉंग अपील होतोय. लेग बायची खून केले. एक्झॅक्टली पंच लेग बायच्या स्वरूपात जर आपण आता बाद द्यायचं काय बघताय. चेंडूची पिचिंग, चेंडू कोणत्या लाईनवरती होता, चेंडूला हाईट फॅक्टर किती होती, या तिन्ही गोष्टी पाहिल्या तर मगच ते बाद देतात. कदाचित रमेश सांगत असं की हा चेंडू पिचिंग झालाय तो मिड स्टंपवर नाही तर लेग स्टंपवर झालाय. छगन खूप चांगली गोलंदाजी करतो. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्गावर टाकला. नवनाथ ट्राय केला. मिडॉनच्या मधून चेंडू चाललाय सरळ साईड स्क्रीन समोर. क्षेत्ररक्षक येतात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. दीपक आहेत तिथे. तसं काय वेगाने वाढते तसं काय धापल करते आपण पाहू शकता. 41 चांगली गोलंदाजी बघायला छगनच्या माध्यमातून. पहिल्या स्पेल मध्ये आले 7 धावा दिले त्या छगन. नवनाथ फुलटॉजे ऑन साइडला चेंडू वेगाने चालला. वडिश लंबरला क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगली फेकी देखील येते. तसं धाव फलक आपण पाहू शकता. यावेळेला 44 खूप चांगली गोलंदाजी बघायला. अंतिम चेंडू 4थ्या षटकातील छगन. चांगला चेंडू तर बाकपुढे गेला. स्क्वेअर कसा लास्ट जेव्हा फटका यासाठी दिलीप पाटील जाणला जातो. पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंट आणि पॉइंटच्या मधून चेंडूला पाठवून दिलंय. मगाशी देखील शेवटच्या चेंडूत मोठा फटका आला होता. आता देखील शेवटच्या चेंडूत मोठा फटका आलाय. दिलीप पाटील खूप चांगली बॅटिंग करतोय. या षटकात धावा दिल्या छगनने आपण विचार केला तर 10 दिले म्हणजे 2 षटकाचा विचार करता 16 धावा त्यांनी दिल्या. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. दर्शक दाखल करते आपण तर नवाली 40+ संघ बिनबाद 48 धावांची भागीदारी आणि अंतिम षटकात कोण घेण्याचं पाहायचंय. चला संघ 40+ आणि गोलवली 40+ बी संघ टॉससाठी या. 10 चेंडू 34 धावांची खेळी करतोय. मगाशी मंगेशला देखील संधी आली होती
आता दिलीपला संधी आली, एक षटक बाकी आहे, पण त्याला स्ट्राईक कधी ते पाहायचंय. अंतिम षटक कोण घेतोय मोठी दिसे 40+ संघाच्या माध्यमातून? दीपक पाटील आले आहेत. एक काळ गाजवलं या खेळाडूंनी. गुरु पाटील असतील, दीपक पाटील असतील, आता त्यांचे पुतणे देखील संघामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे गुरु पाटील यांचे सुपुत्र दीपक पाटील यांचे पुतणे जितेश पाटील. दीपक पाटील काना साळुंके मला वाटतं सामना एन्जॉय करतायत. काना साळुंके जर आपण आला असेल तर या व्यासपीठात आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू वडव्या बॅटने चेंडूला खेळलाय, चेंडू चालला या बेला मिडविकेट क्षेत्रामध्ये, डीपमधनं क्षेत्रशय आलाय, त्याच्याकडून झाली चूक, बॅकिंग आहे. त्यामुळे 2-10 मिनिटात नवनाथला 2-10 मिनिटात 40+ संघाला दर्शक हातफल करतील. 50 धावांची भागीदारी टाळून दिले 2 बॅटरसाठी नवनाथ आणि दिलीपसाठी. 50 धावांची भागीदारी. दीपक गोलंदाजी मार्कवर. दीपक पाटील वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक, स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक. साकला नवनाथ. पंच वाईडची खूण करत आहेत. ज्ञानेश्वर काहीतरी सूचना करतायत की थोडंसं आपण इथं शफल होऊन खेळतात, त्यामुळे तुम्हाला चेंडू स्टंप किंवा आपण इथं मिड स्टंपवर टाकायचा, लेग स्टंपवर टाकायचा नाहीये. तर संख्या 51. चला संदर्भचे कॅप्टन आलेले आहेत आणि गोलवली 40+B संघाची संघाला टॉस या. चेंडू हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. बॅटर बाद. संघिक यश मिळालंय. 52 धावांची पार्टनरशिप तोडण्यात यश मिळवलंय. संघिक यश मिळालंय. नवनाथ बाद झालाय. पाहिजे तर नवीन बॅटर कोण येत आहे? दुसऱ्या धाव्याला बाद झालाय. सुरेश येत आहेत. सुरेश पाटील आपण पाहू शकता. सुरेश पाटील येतात. चेंडू यावेळेला सरळ चेंडू निघून जातो. दिलीपला देखील थोडंसं संभ्रमात पाडलंय. गोलंदाजी केलेलं दीपकच्या मागे चेंजच्या पेस होता, गती परिवर्तन होता. षटकात धावा आल्या नाही, धावा थांबल्या आहेत. दीपक राईट आर्म ओव्हर विकेट मारा करतोय. सुरेशला आपण पाहू शकता. लफकेला झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आहे. गुड कॅच. विकासने खूप चांगला झकात झेल घेतला. बॅटर बाद. दीपकला यश मिळालंय. बिग विकेट. विकासचा फिटनेस किती चांगला आहे बघा. 12 चेंडू 34 धावाचे खेळ करून आपण तर दिलीप बाद झाला. चला टॉस साठी या. मुख्य व्यासपीठावर थांबा, आम्ही टॉस करू. फक्त काही चेंडू बाकी षटकातील. चांगलं कमबॅक बघायला मिळालं मोठी बेसे 40+ संघाच्या बाजूतून. पहिल्यांदाच आपण ही स्पर्धा खेळतो. हा संघ नवीन संघ तयार झाला असोसिएशनच्या माध्यमातून आणि त्यांनी देखील आता चांगला खेळ केला. पहिली स्पर्धेत खेळतो पण जास्त करून वाईट नो चेंडू टाकले नाहीत. मंगेश पवार, राहुल पवार यांचे बंधुराज. दीपक तो मंगेश राईट आर्म ओव्हर विकेट मारा करतो. विकासने खूप चांगला झेल घेतला लॉंगॉनला. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आणला चेंडूला. काय गोलंदाजी केली होती बघा दीपकच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. नाही आम्ही मगाशी म्हणतो नितीन या खेळाडूने एक काल गाजवलाय आणि आता थोडेसे क्रिकेटपासून दूर झाले. कोणी 15 वर्ष असेल, 20 वर्ष असतील, कोणी त्याच्याहून जास्ती असेल, पण आता पुन्हा एकदा कमबॅक करतात. 1 to go.
जबरदस्त गोलंदाजी कॉडबियांचा अपील बॅटर बाद या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त दीपकने. 4 धावा देऊन 2 गडी बाद केले. दीपकची गोलंदाजी आवडते ताळ्या होऊन जाईल एकदा. खूप चांगली गोलंदाजी काय कमबॅक केलंय मोठी देसाई 40+ संघाने धावा दिल्या दाखल करते. आपण तर नवाली 40+ संघाच्या 52 आणि 53 धावांचं लक्ष ते म्हणजे आपण तर मोठी देसाई 40+ संघासमोर गोलंदाजी आता चांगली केली गोलंदाजांनी दुसऱ्या स्पेल मध्ये. टॉस बॉक्स मध्ये टॉस देखील आपण करणार आहोत. ज्ञानेश्वर पवार यांच्या शुभास्ते मी टॉस करतोय. चला या ज्ञानेश्वर दादा. जबरदस्त कमबॅक. 4 षटकांची मॅच आहे. दुसऱ्या स्पर्धेतील सर्व मॅचेस 4 षटकांची. छगन पाटीलने काय गोलंदाजी केली. फक्त शेवटच्या चेंडू त्यांना नियंत्रण टाकतायत मग दादा गुरु पाटील. 5 चेंडू ॲक्युरेट टाकत होते. मगाशी देखील पहिल्या स्पेल मध्ये षटकार गेला. शेवटचा चेंडू ती चौकार गेला दुसऱ्या स्पेल मध्ये. दीपकचं कौतुक कर. काय गोलंदाजी केली. भन्नाट गोलंदाजी केली. संदर्भ संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलं. 53चं टार्गेट आहे. तर ज्ञानेश्वर पवार यांचा सत्कार केला होता आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून. ज्ञानेश्वर पवार यांचा सन्मान केला होता. समाज प्रबोधन संस्था तुम्ही पाहताय. रजिस्ट्रेशन सुद्धा आहे. 108-20-20 ठाणे कार्यालय कोमास्कर मोटर हायस्कूल आणि मोफत आगरी वधूवर परिचय मेळावा येत्या रविवार 15 डिसेंबर येत्या 15 डिसेंबर रोजी 2024 दुपारी 2 ते 6 वाजेपर्यंत नक्कीच तुम्हाला स्थळ दिबा पाटील हॉल पिंपलेश्वर महादेव मंदिर मानपाडा रोड. आणि या अग्निशमन प्रबोधनाच्या माध्यमातून बघा प्रत्येक वधूवरांना 1 लाख रुपये सुद्धा दिले जातात दरवर्षीप्रमाणे. राजूदादा पाटील यांच्या माध्यमातून. त्यानंतर ब्रास बँड असतात, लाईव्ह टेलिकास्ट असतात, ऑर्केस्ट्रा असतो, आईस्क्रीम असतात, हे सर्व काही असतात. फक्त तुम्हाला नवरदेव आणि नवरीला यायचे फक्त. तर नक्कीच या संधीचा लाभ घ्या तुम्ही जरूर. येत्या 15 फक्त आगरी समाजासाठी लक्षात घ्या. आणि आपल्या विभागाची तारीख सुद्धा डिक्लेअर झालेली आहे 30 एप्रिल. म्हणजे 30 एप्रिलला लग्न होतील. अंबरनाथ बदलापूरसाठी सुद्धा आपण पाहतोय. कल्याणसाठी वेगळे, मुंबई शहापूर आणि एका दिवशी सर्व विधी आपल्या पाहायला मिळतात. नाव नोंदवा, सामील व्हा आणि सामाजिक परिवर्तन घडवा. कारण लग्न सराई मांडण्यानंतर 3 दिवस भरपूर खर्च होतो आपल्या समाजात. बरं काही लोक कर्ज बाजारी होतात. त्यामुळे ही आगरी समाज प्रबोधन जी संस्था खरं त्यांचं मी कौतुक करेल. सर्व त्यांचे जे सहकारी असतील करसिंगदा पाटील नेहमीच आम्हाला माहिती देत असतात. येत्या 30 एप्रिलला 2025 सालाप्रमाणे याही वर्षी आगरी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. तरी सर्व जे मुलं आहेत मुली आहेत तुम्ही या संधीचा लाभ घ्या. कारण ही चांगली संकल्पना आहे. 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी घेऊन आपण मैदान पाहतो. या स्ट्रायकेडला जालिंदर पाटील स्ट्रायकेडला आहेत. स्ट्रायकेडला जालिंदर पाटील, 9 सेकंडला विकास देवकर. मला आठवतंय मागच्या वर्षी आय थिंक त्याच्या आदल्या वर्षी मोठी देसाई प्रीमियर लीग झाली होती. काय बॅटिंग केली होती विकास देवकरांनी. अक्षरशः गोलंदाजीचा झोप काढला होता. आणि बघा आज विकास देवकर कारण की 40+ मला वाटतं पहिली स्पर्धा खेळतात. त्यामुळे शुभेच्छा असतील. सुरेश पहिला चेंडू स्वेडमचा जबरदस्त फटका होता मात्र
एक रन्स मिळाले बघा. फिल्डिंग चांगली होती, पण फिल्डरही सांगतायत कधी थ्रो केला तर ओव्हर थ्रो जातो बऱ्याच वेळा. सुरेश पाटीलच्या पहिल्याच्या ऐवजी सिंगल घेतले. जालिंदर पाटीलने आपलं खातं उघडलंय. पहिली स्पर्धा खेळते बघा मोठी देशी संघ. याच वर्षी आपल्या संघटनेमध्ये प्रवेश केलाय. इथे फटका चांगला आहे, मात्र धावा आपल्या क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे आणि 2 धावा बघा वेगाने पूर्ण केल्यात. मंगेश पवार होते इथे. 2 धावसंख्या पुढे सरकली. 3 वरती 53 धावा चेस करायचे. मोठी देसाई संघ तुम्ही पाहत आहेत. आता SSC ट्रॉफी मध्ये सेमी फायनलची मॅच सुद्धा होणार आहे मोठी देसाई आणि शिवडून. तर तिथेही लक्ष असेल. अनेक संघ 40+ खेळतोय. पुढच्या मॅच मध्ये संदीपने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे गोलंदाजी बी संघाची बॅटिंग आहे. नागपूरला गेले पॉइंटला क्षेत्ररक्षक विकास मात्र स्वस्तात बाद झालेल्या मॅच मध्ये. ज्या विकासचा मी उल्लेख केला होता, कारण धावा बनवाव्या लागतील तुम्हाला. वैकुंठ हरिभक्त पवार, मारुती बुवा, लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजे, आणि या क्रीडांगणामध्ये तुम्ही धावा बनवू शकता, कारण दोन्ही एंडने स्पर्धा खेळली जाते. प्रकाशने एक चांगला झेल टिपलाय. छगन पाटील येतात बॅटिंग करण्यासाठी. आता बॉलिंग चांगली केली छगनने या मॅच मध्ये. लक्ष 53 धावांचे एक पहिली स्पर्धा आहे, मात्र चांगली गोलंदाजी केली मोठी देसाई टीमने या मॅच मध्ये. खास करून छगन पाटील यांनी आता बॅटिंग करण्यासाठी मैदानात आलेत. पण त्यांना माहिती 53 धावा चेस करायच्या. नावालीची गोलंदाजी चांगली हे विसरून चालणार नाहीये. सुरेश षटक असू शकतो. नवनाथ सालुंके, दिलीप पाटील सुद्धा गोलंदाजी करतात. बाळकृष्ण, मंगेश पवार आहे. तर गोलंदाजी चांगली आहे टीमकडे. बॅलन्स संघ आहे. छगन पाटील आले, दाखवला त्याचे बॅटर आहेत. सुरेश पाटीलला यश मिळाले 4थ्या बॉलवरती. लक्ष 53 धावांचे. इथून जिंकला तर चिकंदर संघावर दुसऱ्यापैकी दुसरी मॅच तुम्हाला खेळायला मिळेल. चिकंदर संघाला पहिला सामना सहज जिंकलाय. दारुली आणि संघाची मॅच रफ अँड टफ झालेली. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, पहिल्याच बॉल फेस करून छगन. इथे चूक झाली छगनकडनं. चौरंग पाटील यांनी एक चांगला झेल टिपलाय फलंदाज बाद. या सीझन मध्ये चौरंग पाटील यांची दुसरा कॅच आहे. दुसरा झेल त्यांनी पकडलाय. पहिला चेंडू फेस करत होते बाबू पाटील. रिव्हर्स का खेळ? धावा ऑलरेडी 3च झाल्या होत्या. ऑलरेडी विकेट गेल्यानंतर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज सुरेश ज्ञानेश्वर येतात बॅटिंग करण्यासाठी. ज्ञानेश्वर देवकर येतात. पहिला चेंडू फेस करताना इथे मात्र छगनने चूक केली आहे. तुम्ही डावखे जे बॅटर आहे, तुमच्याकडे हवेचा वेगही होता. हॅट्रिकची उमेदवार आता गोलंदाज सुरेश आणि बघासे. निळजे चषक बी 40+ ITG स्पर्धेमध्ये निळजे चषक 2024 ची पहिली हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळेल का? असं म्हटलं तर आता फलंदाजांचा जमान आहे, मात्र गोलंदाज सुद्धा कमी नाहीयेत ना. राईट मोर द विकेट सुरेश. हॅट्रिक बॉल होता. हॅट्रिक तर पूर्ण झालेली आहे, मात्र गोलंदाजी जबरदस्त केली आहे. फक्त 3 धावा दिवसाला 2 विकेट घेतले सुरेशने. चांगली गोलंदाजी केली. एक घात आणि गाजूला रेग्युलर संघाटी सुद्धा नावाली. रेग्युलर संघाटी आज 40+ जरी खेळत असतील, सुरेश पाटीलची चर्चा राहिली आणि रेग्युलर मध्ये सुद्धा पहिले षटक फेकायचे आणि 40+ मध्ये सुद्धा बघा पहिले षटक फेकतायत. फक्त 3 धावा आलेत. 53चं टार्गेट होतं. आता मॅच थोडीशी लांब आहे. मोठी देशी संघाला 50 धावा अजूनही करायचे 4 षटकांमध्ये.
24 चेंडू आणि 50 धावा या मॅच मध्ये अजूनही बनवायचे, त्यामुळे चला घाई करा. यानंतर सेकंड राऊंडची मॅच संदर्भ 40+ विरुद्ध गोलेली बी 40+. टॉस जिंकला संदर्भने, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आज आमच्या सोबत दाऊ पाटील यांचा आवाज सुरू ऐकताय. दुसरे षटक घेतले गोलंदाज उत्तम मुकादम, चांगली गोलंदाजी केली उत्तमने. श्रीलंकेच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरले होते. बघा आज कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. चोवीस चेंडू आणि 50 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. बैठी स्ट्रोक तुम्हाला 12 मिळतोय. लॉंग लेगच्या दिशेने आपण पाहतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 7 वरती पोहोचली. जनार्दन पाटील यांच्या बॅटमधून चौकार आलाय. जालिंदर पाटीलकडे चांगला बॅटिंग स्टान्स त्यांचा चांगला आहे. सलामीला ते आले. जालिंदर पाटीलच्या बॅटमधून चौकार आलाय. गोलंदाज उत्तम मुकादम. डॉटची समाप्ती होते. इथे मात्र ऑफ साईडला खेळायचं होतं. शॉर्ट मिड विकेटला एक सिंगल मेल. धावसंख्या 8. 53 धावांचा पाठलाग करायचा मोठी दिसेला. धावांचं लक्ष. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. ज्ञानेश्वर देवकरच्या बॅटमधून आलाय, चौकार. धावसंख्या 12. धावा आपण कधी दुसरं षटक मार्गस्थ असताना उत्तम मुकादम आपण पाहतोय. 20 बॉल मध्ये 41 रन्स अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. या षटकात 2 चौकार आले. एक चौकार जालिंदरच्या बॅटमधून आला. इथे फटका चांगला आहे आणि धावा 4 वेळेल, चौकार. चांगली बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहतोय ज्ञानेश्वर देवकरला. धावा झाल्या 16. 53 धावांचं लक्ष आहे. 16 धावा दाखल करून तुम्ही पाहता. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दोन षटक 4 चेंडू हरला फुटला तर नवीन आहे, लक्षात घ्या. त्यामुळे कदाचित मोठे देशाचे प्रेक्षक मला वाटतं वेगाने गेलेत. 16 धावा झालेत. विक्रम उर्वर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. चिकनगरचे विक्रम. यानंतर यात्रू विजय संघ आणि चिकनगर मध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आहे. त्या अगोदर गोलेली बी आणि संदर्भचा टॉस झालेला आहे, त्यामुळे गोलेली संघ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. इथे फटका चांगला आहे. स्क्वेअर लक्ष दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये 2 धावा इथे पूर्ण होत आहेत आणि आता मात्र धावा यायला सुरुवात झाली. 2 षटकात धावसंख्या झाली ती 18. दोन षटकात 18. या षटकात उत्तम मुकादमने 15 धावा दिल्यात. आमचे मित्र सूरज भोईर यांचे आगमन झाले. चिकनगरचे सूरज, या स्वागत आहे आपलं. सूरज भोईर अंडरहँड क्रिकेटला जास्त पसंती देतात. अंडरहँड क्रिकेट आता फारशा प्रमाणात होत नाही, मात्र कल्याण प्रीमियर लीग येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
कल्याण प्रीमियर लीग ही एक परवडी असते खेळाडूंसाठी अंडरची. चिखलदरा संघ जेव्हा जेव्हा खेळतो सूरज भोईर नेहमीच सपोर्ट करतो या संघाला. आज मला वाटतं सूरज भोईर थोडेसे उशिरा आलेत. सूरज या स्वागत आहे आपलं. आमचे खूप चांगले मित्र आहेत, नेहमी संपर्कात असतात. 2 षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकात 3, या षटकात 15 आल्यात. सुरेश येतात दुसऱ्या स्पेलमध्ये. 18 चेंडूमध्ये 35 हजेरी करायचे. मोठी जसे संघ बघा सहजा जरी पहिली एंट्री असेल मला चांगला खेळ केला आतापर्यंत, 18 बॉलमध्ये 35 करायचे आहेत. आणि त्यांच्यासमोर जरी नावाली संघ असेल टेनिस क्रिकेट ज्या टीमची चर्चा आहे 40+ मध्ये सुद्धा चांगली फाईट दिली आतापर्यंत. ज्ञानेश्वर देवकर राहिले ते धावायचे होतील. इथे फटका चांगला आहे मात्र टायमिंग झालं पाहिजे. या क्रीडांमध्ये 2 धावा सहज होतात बऱ्याच वेळा. धावा झाले 20. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 33 धावा या मॅच मध्ये करायचे. 17 चेंडू 33 धावा. इथे फटका चांगला आहे. फाईन लेगला फिल्डिंग खराब आहे. गोलंदाज सुरेश काहीच करू शकत नाही. जर फिल्डिंग खराब झाली तर येतोय चौकार. जालिंदर पाटील चांगली बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये त्यांना साथ देतात ज्ञानेश्वर देवकर. धावा झाल्यात 24. 29 धावांची अजूनही गरज आहे. 53चं टार्गेट या मॅच मध्ये. 16 चेंडू 29 धावा करायचे आहेत. नाही कॅल्क्युलेशन आता करावं लागेल ज्ञानेश्वर आणि जालिंदरला, कारण की 16-29 त्यांच्या टीमसाठी महाग नाहीये. छगनने थोडीशी घाई दाखवली या मॅच मध्ये. पहिल्या चेंडू ते फेस करत असताना रिवर्स खेळ विकास मी उल्लेख केला होता. विकास यांनी जबरदस्त बॅटिंग केली होती मोठी जशी प्रीमियर लीग मध्ये. तेही लवकर बाद झाले. त्यामुळे पहिली स्पर्धा थोडासा दबावही असू शकतो या मॅचचा. माझा क्रिकेट असा खेळ तुम्ही दबावाखाली खेळला तर चांगला खेळ होत नाहीये. त्यामुळे तुमचा जो नॅचरल खेळ स्वाभाविक खेळ तो खेळत राहा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. 16 चेंडू 29. आता सुरेशच्या विरोधात चौकार आलाय, त्यामुळे आता सुरेशला कमबॅक करावा लागेल. आई चेंडू आपण पाहतोय लॉंग लेगच्या दिशेने खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. चांगली फिल्डिंग झाली. असं वाटलं की चौकार गेला की काय. 3 धावा मिळाल्यात. मंगेश पवार होते 26 हजेरी करायचे त्या मॅच मध्ये 15 बॉल मध्ये. 3 चेंडू आलेत. 3 धावाही घेतल्यात. धावा झाले 27. 26 धावा अजूनही करायचे 15 बॉल मध्ये मोठी जेसी संघाला. पंधरा चेंडू 26. 15 मध्ये 27 बनवले. 26 अजूनही करायचे आहेत. हा खरा फटका मला झेल होणार नाहीये. ज्ञानेश्वर हा फटका पॉइंटला खेळायचं होतं खरं तर. तो स्वतःवरती नाराज आहे. पॉइंट किंवा कव्हर्स या क्षेत्राचा आपण उल्लेख करू शकतो. अजूनही 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. आणि ही मॅच मोठी दिशेला जिंकायची असेल ना तर जालिंदरांनी ज्ञानेश्वर देवकरला शेवटपर्यंत थांबावं लागेल या मॅच मध्ये. कारण सुरेश पाटीलचे 2 षटकातून समाजानंतर 2 फ्रेश गोलंदाज वापरले जातील. कधी त्यात एक नवनाथ सावंत षटक असेल, बालकृष्ण असतील, दिलीप सुद्धा येऊ शकतात. पण बघायचं आता या ओव्हरचे अजून 2 बॉल बाकी आहेत. 28 झालेत. 25 हवेत. इथे चेंडू हवेत आहे. नवनाथ सावंत त्यामध्ये चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. पाणी घेऊन जायचं मैदानात. 1 बॉल बाकी आहे तरी पण पाणी घेऊन जा प्लीज.
करायचे बाजूने. दीपक आले बॅटिंग करण्यासाठी. दीपक पाटील ही नाव चर्चेत आहे. चेंडू 25. मॅच बॅलन्स आहे. पुढच्या मॅच मध्ये गोलवली 40+B संघ बॅटिंग करताना दिसेल, कारण टॉस जिंकला संघटने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जगदीश मात्रे सुद्धा आमच्यासोबत जोडले गेले. मोठी देसाई. जगदीश मात्रे स्वागत आहे आपले. 13 चेंडू आणि 25 ची गरज आहे मोठी देसाईला. आज संयमाचं क्रिकेट दीपकने दाखवलं. 1 रन्स पूर्ण केली आहे. दुसरी धाव पूर्ण होईल का? 2 धावा इथे पूर्ण झाल्या. त्यानंतर मॅच शेवटच्या षटकात 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. वनिष्ठ पाटील यांच्या ज्ञानेश्वर साठी एक पारितोषिक. सलग 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचे पारितोषिक दिलं जाईल. 12 चेंडू आणि 23 धावा मॅच मध्ये करायचे आहेत. सगळं जाऊ शकतात. 3 षटकांनी तुम्हाला परवानगी असेल. वनिष्ठ पाटील यांच्याकडे बघा पारितोषिक आलंय ज्ञानेश्वर देवकर साठी. सलग 3 षटकार 2000 बघा. 21 लकी 11चे पुरस्कार दे. जगदीश माते सुद्धा आमच्यासोबत जोडले गेले. त्यांचे हार्दिक स्वागत. एक लकी पुरस्कार दे. लकी 11 जगदीश मात्रे आपले हार्दिक स्वागत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. काही घडू शकतं भाऊ पाटील, कारण की दीपक असा खेळलोय भाऊ, आपण त्याची बॅटिंग बऱ्याच वेळा पाहिली आहे. सिक्सर किंग आहेत. बारा चेंडूमध्ये 23 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे, लक्षात घ्या दीपक. तुम्ही पहिल्यांदा 40+ मध्ये प्रवेश केला, मात्र 40+ संघटनेचा नियम आहे कंपल्सरी धावा चेसिंग. इथे विकेट टॉस पाहिले जात नाहीये. हा नियम आहे 40+चा, कोणत्याही आयोजकांचा नियम नाहीये. बारा चेंडू 23. चौथं षटक कोण घेऊन ते पाहणं गरजेचं आहे, कारण की ज्ञानेश्वर आणि दीपकला कदाचित हे सांगितलं असेल 10-12 या ओव्हरमध्ये आल्या शेवटचं षटक कॉमेंट्री बॉक्स एंड करणे, कदाचित ही चर्चा छगन करून आली असेल, कारण 12 बॉलमध्ये 23 आहे. त्यांना माहिती आहे कोणत्या एंडने धावा येतात. बालकृष्ण पाटील आले गोलंदाजी करण्यासाठी. पण शिवूनच्या स्पर्धेत 1 बॉल 5 ची गरज आहे. बालकृष्ण पाटीलने चौकार मारला, असं वाटलं षटकार जाईल, मात्र चौकार गेला होता. शॉर्ट वरनं असं वाटलं होतं षटकार आहे, मात्र भरपूर दूर होतो षटकार. 12 चेंडूमध्ये 23 करायचं. चला स्पीड अप करा. गोलंदाजी संघ आपण रेडी व्हायचं, लक्षात घ्या आपली बॅटिंग आहे. बालकृष्ण कोळेगाव यांकडून सेकंडला ज्ञानेश्वर देवकर. इथे चेंडू हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. 2 धावा इथे मिळतील. नाही, झेल म्हणता येणारच नाही, कारण क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 21 रन्स जुरी करायचे त्या मॅच मध्ये. 11 चेंडू 21 धावा. क्लोज मॅच तुम्हाला पाहायला मिळते. मोठी देसाई विरुद्ध नावाली, जो संघ या 40+ पहिल्यांदाच खेळतात भाऊ पाटील. याच वर्षाने पहिला बामाली, मोठी देसाई, खोनी, दहिसर 4 टीम जॉईन झालेत. डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. 10 चेंडू 21 ची गरज आहे. दीपकलाही माहिती आहे खेळपट्टीवर थांबलं तर धावा बनतील, की या मैदानात सुद्धा दीपक खेळलेले आहेत बऱ्याच वेळा.
त्यामुळे बाहुबलीला 10 मध्ये 21 माहित नाही. ज्ञानेश्वर सुद्धा या खेळांगणात खेळलेले आहेत. पण एवढंच फरक आहे, पूर्वी मातीची आपण पाहिजे लेदर बॉलची खेळपट्टी नसायची. आता या खेळपट्टीवर जास्तीत जास्त लेदर बॉल खेळला जातं. त्यामुळे गोलंदाजाला मदत मिळते. 10 बॉल 21 आणि इथे ज्ञानेश्वरला माघारी परतावं लागेल. 21 रन्स अजूनही बाहुबलीला मॅच मध्ये करायचे आहेत. मात्र चेंडू फक्त उरलेत 9 चेंडू 21. दीपक केने आलेत बॅटिंग करण्यासाठी. एक आमचे गोलवीचे दीपक केने आहेत, जे सध्या रेग्युलर खेळतात. मात्र सपोर्ट 40+ असतो. 9 चेंडू मध्ये 21 करायचे आहेत. दीपक केने आलेत बॅटिंग करण्यासाठी. 9 चेंडू मध्ये 21 करायचे आहेत. लक्षात घ्या, गोलंदाजी संघ तुमची बॅटिंग आहे. प्रेम पिंट्या रेडी व्हायचे. आपली बॅटिंग आहे. संदर्भने फिल्डिंग घेतली. 9 चेंडू मध्ये 21. बाळकृष्ण पाटीलने भाऊ आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. बॅटर मोडतो विकेट. आता फटका चांगला आहे. टायमिंग झाले का? लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक आले. 2 क्षेत्ररक्षक आलेत आणि दिलीप पाटील बघा काय झेल टिपलाय. कार्बन कमाल कॅच. तुम्ही कॉल द्या प्लीज, का तुम्हाला दुखापत होऊ शकते रवी पाटील, तर कॉल देणं गरजेचं आहे. 8 बॉल मध्ये 21 केले बघा. 12-23 21 होतं. आता बाळकृष्ण पाटीलने चांगले. आता बघा सुभाष देवकर एक काळ त्यांनी गाजवलंय. ते सुभाष देवकर आलेत. दीपक केने कौतुक करेल मी. फटका चांगला होता. मला झेल बघायला दिलीपने किती चांगला टिपलाय. कदाचित हा चौकारी गेला असता. आमचे मित्र चिकनगडचे बघा सूरज भोर यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत आणि त्यांचा मित्र परिवार आहे त्यांचे हार्दिक स्वागत. सुभाष देवकर आलेत बॅटिंग करण्यासाठी. एक काळ त्यांनी गाजवला. फटका चांगला होता दीपक केनेचा. फिल्डिंग खूप महत्वाची आहे ना क्रिकेटमध्ये. 8 बॉल 21. कारण दिलीप पाई असा खेळाडूला मला आठवते ऑगस्टनला भाऊ 1 बॉल 2 ची गरज होती. दिलीपने काय कॅच पकडली ती लॉंगॉनला शिवडूनच्या मैदानात. तेच मी आम्ही सांगतो कॅचेस विथ द रॅचेस. इथे फटका चांगला आहे. मात्र डिप स्क्वेअरवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. उत्तम मुकादम आहेत. 7 बॉल मध्ये आता 20 करायचे आहेत. फक्त बाळकृष्णने 3च धावा दिल्या आतापर्यंत. 2 विकेट घेतलेत. म्हणजे या मॅचला टर्निंग पॉइंट षटक फेकलंय. मात्र मॅच ऑन आहे. मागच्या संदर्भ आणि नारिवलीची मॅच आपण पाहिली तर 6 बॉल 19 ची गरज असताना ती मॅच संदर्भने जिंकली. इथे 7 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. इथून सिंगल घेऊन स्ट्राईक दीपककडे राहिली तर दीपक 19 बनवू शकतात. ही ताकद आहे दीपककडे. रेग्युलर मध्ये भरपूर षटकार त्याने मारलेले आहेत. षटकार चौकार. बाळकृष्ण हा चांगला चेंडू होता. चांगली गोलंदाजी बाहुबलीला. बाळकृष्णने पुन्हा मॅच मध्ये कमबॅक करून दिले नाबालिग संघाला. त्यांनी 12 बॉल मध्ये बाहुबली 23 ची गरज होती. फक्त 3 धावा दिल्यात आणि आता 6 चेंडू मध्ये 20 करायचे. त्या मोठी देसाई 40+ला. नवनाथ साळुंखेने अजूनही षटक टाकलं नाहीये. काय रणनीती असू शकते बाहुबली. कदाचित नाही आता तर कदाचित टाकतील. तर बऱ्याच वेळा दिलीप सुद्धा गोलंदाजी करतात. नवनाथ साळुंखे एक चांगले खेळाडू आहेत. काले सम्राट माजी उपसरपंच राहिलेले आहेत. चांगले समालोचक आहेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये पहिले आगरी समाजाचे समालोचक ज्यांनी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये समालोचन केल्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही त्या स्पर्धेमध्ये 2 वर्ष समालोचन केलं. मात्र पहिले समालोचक कोण असतील तर भाऊ पाटीलने सुद्धा समालोचन केलेलं आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये. आणि नवनाथ साळुंखे 6 चेंडू 20. भाऊ पाटील नेहमी सांगतात स्थानिक समालोचकांना संधी देणं गरजेचं आहे. भूमिपुत्र भूमिपुत्रांचा विचार होत नाही बऱ्याच ठिकाणी. 6 चेंडू 20. फटका चांगला सुभाषच्या बॅट मधनं. गाव एकच मेल. 5 चेंडू 19. चेंडू मध्ये 19 करायचे. कंपल्सरी चेसिंग आहे लक्षात घ्या.
कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे तुम्हाला एक एक रन्स महत्वाचे. आता 3 षटकार आणि 1 सिंगल पाहिजे. निलेश साळुंके बघा इष्टांच्या मागे भरपूर वर्ष टेनिस क्रिकेटची त्यांनी सेवा केलेली आहे. क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व आहे निलेश दादा साळुंके. तुम्ही पाहत आहेत इष्टांच्या मागे 4-19 नवनाथ. चांगली गोलंदाजी. एकच रन्स मिळाले. तर 3 चेंडू 18 सुभाष यांना 3 षटकार मारावे लागतील. तशी स्ट्राईक नसते बघा. आपण जर मला वाटतं हे सांगतोय की दोन्ही एंडने स्ट्राईक सोडणं गरजेचं नाही. फलंदाज आवडी नसेल, गुरुदास आवडी नाही आणि तुम्हाला दोन्ही एंडने स्ट्राईक सोडावी लागते, लक्षात घ्या. आणि एसटीच्या हातात चेंडू डॉट गेला तर धाव नाही. हा 40+ चा नियम आहे. 3 चेंडू 18, 3 षटकार सुभाष देवकर यांना मारावे लागतील. पहिला येईल का नाही. आता मात्र मॅच थोडीशी एकतर्फी झाली आहे. बाईकच्या स्वरूपात 1 धाव. नावाली संघ आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतो. 2 चेंडूमध्ये 17 करायचे आहेत. पुढच्या मॅच मध्ये टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला संदीपने. चांगली गोलंदाजी. या मॅचला टर्न कुठे मिळालं तर बालकृष्ण पाटीलचं जे षटक होतं 3 धावांचं, ते टर्निंग पॉईंट होतं या मॅचचं. आणि त्यानंतर नवनाथ बघा जबरदस्त गोलंदाजी करतात. 16 ओव्हरमध्ये फटका चांगला आहे. मात्र मिडल विकेटला क्षेत्ररक्षक आहेत सुरेश पाटील आहेत, त्यामुळे फलंदाज बाद होईल. आणि षटक सुद्धा संपले, मॅच सुद्धा संपलेली आहे. हार्डलक मोटिवेशन संघ मात्र पहिली स्पर्धा खेळत असताना तुम्ही गोलंदाजी चांगली केली. नवनाथ साळुंके सारख्या फलंदाजालाही शांत ठेवलं. हरकत नाहीये. पुढच्या स्पर्धांसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. मात्र संदर्भ संघ फिल्डिंग करायला नेलं गेलं. नेक्स्ट मॅच यानंतर सिकंदर आणि नावाली, त्या अगोदर बोलवली बी आणि संदर्भ संघ लगेच फिल्डिंग लावू नका. 1 मिनिट थोडंसं खेळपट्टी क्रिकेटर आमचे खेळपट्टीवर चालले, त्यामुळे नाव आम्ही घोषित करतोय.